मंडळी, लेसन 1, 2 आणि 3 मध्ये आपण पाहिलं ही इज, शी इज, इट इज, आय एम, ही हॅज, यू हॅव, म्हणजे सगळे आपण वापर बघितले. हॅज आणि हॅव कधी वापरतात हे पण बघितलं. आज लेसन 4 मध्ये आपण शिकणार आहोत ही कॅन, आय कुड, इट मे, शी माइट, यू मस्ट. म्हणजेच काय तर हे जे सगळे शब्द आहेत, कॅन असेल, कुड असेल, मे, माइट आणि मस्ट, यांचा अर्थ नेमका काय होतो आणि सेंटेन्समध्ये म्हणजे वाक्यामध्ये कधी आणि कोणत्या वेळी कुठला शब्द तुम्ही वापरून वाक्य बनवू शकता, हे आज आपण लेसन 4 मध्ये बघणार आहोत. आता सुरुवात करूया आपण कॅन पासून. आता कॅन प्रेझेंट कंडिशन दाखवतं, म्हणजे कॅन वर्तमान स्थिती जी आहे ना ती दर्शवतं. एनी सब्जेक्ट कॅन बी युज्ड विथ कॅन. आता बघा, कॅन आपण कधी कधी वापरू शकतो जेव्हा आपल्याला शक्ती दर्शवायची आहे, पॉवर सांगायची आहे, किंवा आपली काय क्षमता आहे, क्षमतेबद्दल बोलायचंय, एबिलिटीबद्दल, तेव्हा सुद्धा तुम्ही कॅन वापरू शकता. किंवा तुम्हाला शक्यता सांगायची आहे, पॉसिबिलिटी सांगायची आहे, तेव्हा सुद्धा कॅन तुम्ही वापरू शकता. अशक्यता म्हणजे इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबिलिटी तुम्हाला सांगायची आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही कॅन नॉट असं म्हणू शकता. आणि चौकशी करायची असेल तेव्हा सुद्धा कॅनचा वापर केला जातो. कन्फ्युजिंग अजिबात नाहीये. ॲज युजल मी तुम्हाला एक्झाम्पल सेंटेन्सेस सांगणार आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल कॅन नेमकं कधी आणि कशा प्रकारे वापरलं जातं. फर्स्ट वाक्य बघा, आपण म्हणतो ना द मॅनेजर कॅन इन्क्रीज हिज सॅलरी. म्हणजे इथे काय आहे बघा, पॉवर आहे, मॅनेजरकडे पॉवर आहे की त्याचा पगार तो वाढवू शकतो. मॅनेजर त्याचा पगार वाढवू शकतो, ही आपण शक्ती दर्शवतोय म्हणून आपण कॅनचा वापर केला. मॅनेजर कॅन. आता बघा, एक एबिलिटीचं एक्झाम्पल सांगते. आय कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम. म्हणजे काय, मी समस्या सोडवू शकते. म्हणजे माझ्यामध्ये ही क्षमता आहे की मी ही समस्या सोडवू शकते. आय कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम. अजून एक बघा, कपॅसिटी. म्हणजे ही कॅन लिफ्ट 100 किलोज. ही कॅन लिफ्ट 100 kg. म्हणजे तो 100 किलो वजन उचलू शकतो. ओके, कपॅसिटी आहे, क्षमता आहे, कॅनचा वापर करायचा. ओके, आय कॅन नॉट डू दिस. इम्पॉसिबल आहे. आय कॅन नॉट डू दिस. मी हे करू शकत नाही. मी इम्पॉसिबिलिटी सांगतेय, तेव्हा सुद्धा कॅन नॉटचा वापर करायचा. कॅनच्या पुढे नॉट लावायचं. जसं की ही कॅनॉट रन, तो पळू शकत नाही. किंवा ही कॅनॉट वॉक, त्याला अजून चालता येत नाही. इम्पॉसिबिलिटी आहे, कॅनचा वापर करतो. वी कॅन नॉट फिक्स इट. ओके, किंवा वी कांट फिक्स इट. कॅन नॉट हे दोन शब्द आहेत. एकच शब्द वापरायचा असेल तर तुम्ही कांट असं सुद्धा म्हणू शकता. वी कांट फिक्स इट. ठीक आहे, म्हणजे आम्ही त्याचं निराकरण करू शकत नाही. वी कॅन कम्प्लीट दिस. पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे की हे आपण पूर्ण करू शकतो. वी कॅन कम्प्लीट दिस. कॅन वापरा. वी कॅन डू इट. शक्यता आहे, आपण हे करू शकतो. वी कॅन डू इट. वी कॅन अराइव्ह इन टाइम इफ वी लिव्ह नाव. शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. कसं तर आपण आत्ता निघालो तर वेळेत पोहोचू शकू. We can arrive in time if we leave now. Can you help me pack my bag? बघा इथे काय आहे, इन्क्वायरी. Can you help me pack my bag? तू मला माझी बॅग पॅक करायला मदत करू शकतेस का? ओके, एक सॉर्ट ऑफ आपण चौकशी करतोय की अरे मदत करशील का? ओके, त्यावेळेस सुद्धा कॅनचा वापर करायचा. कॅन वी गो फॉर अ मूव्ही टुडे? की आज आपण चित्रपटासाठी जाऊ शकतो का? अगेन मी विचारतीच आहे ना, चौकशी सॉर्ट ऑफ आहे की आय एम इन्क्वायरिंग की कॅन वी गो फॉर अ मूव्ही टुडे? कॅनचा वापर करायचा. सो मंडळी, हे होते कॅनची वाक्य. आता मला पटकन तुम्ही कॅन पासून एक वाक्य बनवा आणि खाली कमेंट करून सांगा. कॅन आपण बघितलं, तुम्हाला अर्थही समजला. कॅन पासून एक वाक्य बनवा आणि पटकन मला कमेंट करून वाक्य सांगा. तुम्ही बऱ्याच वेळेला कुड हा वर्ड पण बऱ्याच वेळेला इंग्लिशमध्ये ऐकला असेल. आता कुड म्हणजे काय, जनरली तुम्हाला जेव्हा एखादं पोलाइटली वाक्य बोलायचं आहे, पोलाइटली एखादी रिक्वेस्ट करायची आहे, तेव्हा कुडचा वापर केला जातो. ठीक आहे, एकदम विनम्र विनंती आपण म्हणतो ना तेव्हा.
किंवा जसं कॅनचं होतं तसंच तुम्हाला क्षमता सांगायची, एबिलिटी, तेव्हा सुद्धा कुडचा वापर केला जातो. सेम तुम्हाला शक्ती दर्शवायची आहे, पॉवर, किंवा काहीतरी सजेशन द्यायचं आहे, सूचना काहीतरी करायची आहे, तेव्हा सुद्धा कुडचा वापर केला जातो. आणि शक्यता सांगायची आहे, पॉसिबिलिटी असेल तरी सुद्धा कुडचा वापर केला जातो. मग तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी काही काही कॅन बरोबर मॅच होत आहेत, मग कुड आणि कॅन कसं समजणार? जेव्हा तुम्हाला वाटतंय की इकडे ना जरासं अजून पोलाइटली बोलण्याची गरज आहे, तेव्हा कुडचा वापर करा, कॅन नका यूज करू. ठीक आहे, जरी कॅन पण बरोबर आहे आणि कुड पण बरोबर वाटत असेल तुम्हाला इन सम सेंटेन्सेस, मग प्रिफर कुड दॅन कॅन. ठीक आहे, कुडचे एक्झाम्पल्स बघूया. कुड यू रिटर्न माय बुक प्लीज? कृपया तू माझं पुस्तक परत करू शकशील का? कुड यू रिटर्न माय बुक प्लीज. बघा इकडे रिक्वेस्ट आहे. असं पण म्हणू शकले असते की कॅन यू रिटर्न माय बुक, पण थोडंसं एक पोलाइट वेनी आपण विचारायचं असेल तर कुडचा वापर केला जातो. कुड यू रिटर्न माय बुक प्लीज, माझी बुक तू परत मला करशील का? कुड यू हेल्प मी, रिक्वेस्ट आहे बघा, मला जरा मदत करशील का? कुड यू हेल्प मी प्लीज. आता इकडे कॅन आपण म्हणू शकलो असतो, बट पोलाइट वेनी, आपल्याला तुम्ही मदत मागताय, पोलाइट वेनी मागायची, कुड यू हेल्प मी प्लीज. किंवा माय ब्रदर कुड बीट हिम, माझा भाऊ त्याला मारू शकतो. माय ब्रदर कुड बीट हिम. ठीक आहे, मारू शकतो, शक्यता आहे. ओके, आपण पॉवर दर्शवतोय आणि शक्यता दर्शवतोय. कुड बीट हिम. यू कुड ड्राईव्ह अ कार, तू गाडी चालवू शकतोस. यू कुड ड्राईव्ह अ कार. ओके, क्षमता. आता वी कुड ट्राय टू फिक्स इट आवरसेल्व्हज, सजेशन आहे. म्हणजे काय की आपण ते स्वतःच दुरुस्त करू शकतो, प्रयत्न करू शकतो आपण स्वतःच ते दुरुस्त करण्याचा. वी कुड फिक्स इट आवरसेल्व्हज. वी कुड गो आउट फॉर डिनर और वी कुड जस्ट ईट द लेफ्ट ओव्हर्स. इकडे बघा पॉसिबिलिटी आहे, पण इन द प्रेझेंट, म्हणजे आत्ताच्या काळात. म्हणजे काय, आपण रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाऊ शकतो किंवा आत्ता जे उरलेलं आहे ते खाऊ शकतो. ओके, आता बघा, कुड आय बॉरो युअर कार नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यात तुझी मी कार घेऊ शकते का? विनंती करतोय, कुडचा वापर केला. अजून एक, इफ शी प्रॅक्टिस्ड मोर शी कुड सिंग ब्युटिफुली. इकडे थोडंसं आपण फ्युचर पॉसिबिलिटी दर्शवतोय. म्हणजे काय, जर तिने जास्त सराव केला तर ती अजून खूप सुंदर गाऊ शकते. इफ शी कुड प्रॅक्टिस मोर शी कुड सिंग ब्युटिफुली. ठीक आहे, तर मंडळी ही होती कन्सेप्ट ऑफ कुड. तुम्हाला समजला अर्थ, एक्झाम्पल्स पण बघितले. आता तुम्ही स्वतः कुड पासून एक वाक्य बनवा आणि मला कमेंट करून वाक्य सांगा. एक सेंटेन्स बनवा फ्रॉम द वर्ड कुड. बघूया किती जणांना बरोबर सेंटेन्स फॉर्म करता येत आहे. कुड पासून पटकन मला एक सेंटेन्स कमेंट करून सांगा. आता मेचा वापर. कॅन आणि कुड कळलं, काही शक्यता असेल, पॉसिबिलिटी असेल, क्षमता, एबिलिटी, पोलाइट रिक्वेस्ट, सजेशन, यासाठी कॅन आणि कुड आपण बघितलं. आता मे. मे म्हणजे मे महिना नाही, मे म्हणजे MAY, मे एक्सप्रेसेस परमिशन. म्हणजे काय, परवानगी तुम्हाला विचारायची असेल तर मेचा वापर केला जातो. परत एकदा, शक्यता असेल, पॉसिबिलिटी असेल, तेव्हा सुद्धा काही ठिकाणी मेचा वापर केला जातो. काहीतरी उद्देश असेल, पर्पज असेल, तरी सुद्धा तुम्ही मे वापरू शकता. इच्छा सांगायची असेल, इफ देयर इज समथिंग यू विश फॉर, तेव्हा सुद्धा आपण मेचा वापर करतो. आणि ब्लेसिंग्स द्यायचे असतील, आशीर्वाद द्यायचा असेल, तेव्हा सुद्धा वी यूज द वर्ड मे. जसं की मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅम, म्हणजे मी आत येऊ का? बघा, परमिशन विचारताय, सो मे आय कम इन मॅम, आपण मेचा वापर करतो. इट मे रेन, पॉसिबिलिटी आहे, पाऊस पडू शकतो. ओके, मे शक्यता, इट मे रेन. मे यू अचीव सक्सेस, आपण एखाद्याला विश करतोय, ओके, तुम्हाला यश मिळो किंवा आशीर्वाद देतोय. मे यू अचीव सक्सेस, मेचा वापर करतो आपण. ही टेक्स कोचिंग सो दॅट ही मे पास द एक्झाम. इकडे काहीतरी पर्पज आहे बघा, तो परीक्षा उत्तीर्ण व्हावी म्हणून तो कोचिंग घेतोय. ही टेक्स कोचिंग सो दॅट ही मे पास द एक्झाम. ऑलराईट. अजून म्हणजे बघा, आपण म्हणतो ना मे गॉड ब्लेस यू.
आपण हॅपी बर्थडे गाताना पण हे वाक्य असतं, मे गॉड ब्लेस यू. सो हे ब्लेसिंग आहे, त्यावेळेस सुद्धा आपण मेचा वापर करतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव, मे. आता माईट. ओके, मे आणि माईट मधला मी थोडासा अजून एक पॉईंट सांगते फरक. आपण मे वापरतो जेव्हा थोडीशी शक्यता जास्ती वाटते. इट मे रेन म्हणजे हाय चान्स आहे पाऊस पडण्याचा, वर्सेस माईट म्हणजे थोडी कमी शक्यता आहे. इट माईट रेन म्हणजे कदाचित 40% चान्स आहे की पाऊस पडेल. इट माईट रेन. पण इट मे रेन म्हणजे तुम्हाला असं वाटतं की 70% शक्यता आहे की इट मे रेन. म्हणजे शक्यता जास्ती असेल तर मेचा वापर, कमी असेल तर माईटचा वापर. अजून कधी कधी आपण माईट वापरू शकतो. ॲक्च्युली जे मे हे आहे ना वर्ब, ह्याला मोडल वर्ब म्हणतात. माईट इज द पास्ट टेन्स ऑफ मे, बट प्रेझेंट कंडिशन पण दाखवतं माईट. म्हणजे घाबरून जाऊ नका, मी एक्सप्लेन करणारच आहे. पण मेच्या भूतकाळातलं जे रूप आहे ना ते आहे माईट, पण प्रेझेंट पण दर्शवतं, ते वर्तमान. आता बघा माईट काय काय एक्सप्रेस करतं. पहिले तर रिमोट पॉसिबिलिटी किंवा पॉसिबिलिटी इन द पास्ट. म्हणजे एक्झाम्पलनीच जास्त चांगलं समजेल तुम्हाला. युअर सिस्टर इज स्टडिंग. ओके, युअर सिस्टर इज स्टडिंग, शी माईट पास द एक्झाम. अगदी कमी पॉसिबिलिटी आहे, रिमोट पॉसिबिलिटी म्हणतात त्याला. म्हणजे तुझी बहीण शिकते, ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते, कदाचित होऊ शकते, त्याच्यामुळे माईटचा वापर केलाय आपण. ही सेड दॅट शी माईट गेट सक्सेस. म्हणजे काय, ही सेड दॅट शी माईट गेट सक्सेस. तो म्हणाला की तिला यश मिळू शकतं. ओके, माईट गेट सक्सेस. ही माईट हॅव सीन द मूवी बिफोर ही रेड द बुक. म्हणजे पुस्तक वाचण्यापूर्वी त्यांनी चित्रपट पाहिला असेल. आपण पॉसिबिलिटी इन द पास्ट सांगतोय. ही माईट हॅव सीन द मूवी बिफोर ही रेड द बुक. डॉक्टर पाटील माईट बी युअर टीचर नेक्स्ट इयर. बघा, म्हणजे शक्यता आहे, दॅट इज अ रिमोट पॉसिबिलिटी. डॉक्टर पाटील माईट बी युअर टीचर नेक्स्ट इयर. फिक्स माहिती नाहीये ना तुम्हाला. डॉक्टर पाटील पुढच्या वर्षी तुमचे शिक्षक होऊ शकतात, रिमोट पॉसिबिलिटी. सो आपण माईटचा वापर करतो. आता मस्ट. बघा, कॅन तुम्ही समजून घेतलं आणि नुसतं समजून नका घेऊ. कॅन, कुड, माईट, मस्ट. मला तुम्ही एक एक सेंटेन्स बनवून सांगा. ओके, कॅन पासून एक सेंटेन्स, कुड पासून मे आणि माईट. आता बघा यूज ऑफ मस्ट बघूया. मस्ट. मस्ट म्हणजे काय, तर मस्ट काय एक्सप्रेस करतं, नेसेसिटी आहे काहीतरी, ऑब्लिगेशन आहे, प्रोहिबिशन आहे, किंवा सर्टन्टी ऑफ बिलीफ म्हणजे गरज आहे, किंवा निषेध व्यक्त करायचा आहे, किंवा एकदम कंपल्सरी करायलाच पाहिजे, किंवा विश्वासाची निश्चितता व्यक्त करण्यासाठी तुम्ही मस्टचा वापर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट गो टू द डॉक्टर ॲज यू आर इल. म्हणजे गरज आहे ना, नेसेसिटी आहे की तू आजारी असल्यामुळे डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, जा डॉक्टरकडे. यू मस्ट गो टू द डॉक्टर. ही मस्ट लुक आफ्टर हिज पेरेंट्स. ऑब्लिगेशन आहे की त्यांनी त्याच्या पालकांकडे बघायलाच पाहिजे, त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे पालकांची, बंधनकारक आहे ना. सो यू मस्ट लुक आफ्टर युअर पेरेंट्स. यू मस्ट नॉट गो आउट ड्युरिंग ऑफिस आवर्स. आता इकडे काय म्हणतो आपण, प्रोहिबिशन म्हणतात याला, की ऑफिसच्या वेळेत बाहेर पडायचं नाही. यू मस्ट नॉट गो आउट ड्युरिंग ऑफिस आवर्स. म्हणजे काही रूल्स असतात तेव्हा पण आपण मस्ट वापरू शकतो. ही मस्ट बी द लीडर. म्हणजे सर्टन आहे मी, म्हणजे माझ्यामध्ये विश्वास आहे की तो छान लीड करू शकेल ग्रुपला. ही मस्ट बी द लीडर. ओके, मस्ट. यू मस्ट डू युअर होमवर्क बिफोर वॉचिंग टीव्ही. की ऑब्लिगेशन आहे, टीव्ही पाहायच्या आधी तू तुझा होमवर्क केलाच पाहिजे, गृहपाठ तू केलाच पाहिजे. यू मस्ट डू युअर होमवर्क बिफोर वॉचिंग टीव्ही. इट इज ऑलरेडी 9 PM. यू मस्ट बी हंग्री. आता इकडे काय आपल्याला वाटतंय, ओके, सर्टन्टी ऑफ बिलीफ म्हणतात. म्हणजे अरे रात्रीचे 9 वाजलेत, तुम्हाला भूक लागलीच असेल. आपण म्हणतो ना, अरे 1 वाजून गेला, भूक लागलीच असेल तुला. यू मस्ट बी हंग्री. तेव्हा सुद्धा आपण मस्टचा वापर करतो. यू मस्ट बी हंग्री. ऑल एम्प्लॉईज मस्ट कम टू स्टाफ मीटिंग्स. म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांनी मीटिंगमध्ये यायलाच पाहिजे. ऑल एम्प्लॉईज मस्ट कम टू स्टाफ मीटिंग्स. ऑब्लिगेशन आहे हे. ओके, सो मंडळी, हे वाक्य प्रॅक्टिस करा. तुम्हाला ऐकायला जरी
सोपं वाटत असेल, अर्थ जरी कळले असतील, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअल शब्द जेव्हा तुम्ही वापराल सेंटेन्सेसमध्ये, तेव्हाच तुम्हाला छान प्रकारे इंग्लिश पोलाइटली बोलता येईल. आणि एक गोष्ट, जर तुम्ही खरंच सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत, तुम्हाला स्टेप वाईज इंग्लिश शिकायचं आहे, तर कोर्स आहेत आपले, प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, काय काय सिलेबस आहे, काय फीज आहेत, कशा प्रकारे कोर्सेस घेतले जातात, सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप कसं डाउनलोड करायचं, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. काही तुमचं गोल असेल, बाबा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, माझा पुढच्या महिन्यात इंटरव्ह्यू आहे, प्रमोशन मिळत नाही आहे, बॉसशी बोलता येत नाही आहे, कलिग्स बरोबर बोलता येत नाही आहे, पेरेंट टीचर्स मीटिंगमध्ये इंग्लिश बोलता येत नाही आहे, फ्रेंड्सबरोबर इंग्लिश बोलता येत नाही आहे, काहीही रिझन असो, तुम्ही माझा कोर्स नक्की चेकआउट करा, ॲप नक्की डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करायला फ्री आहे, त्यामुळे फ्री डाउनलोड करून काय काय आहे, कसं कसं शिकवलं जातं ते तुम्ही डेमो लेसन्स पण घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, आणि समजला असेल तर प्लीज लाईफमध्ये प्रॅक्टिस करा ही वाक्य आणि हे शब्द. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.